नमस्कार मित्रांनो. मी गुलशन बेलदार आपल्या सर्वांचं आपल्या इग्नाइट प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही आम्हाला पाहत असणार आहे की मी डेली बेसिसवरती आपल्या मेन चॅनलला बँकिंगमधलं रिझनिंग घेऊन येत असतो, लक्षात ठेवा. सो तुम्हाला आता माहिती असणार आहे की आपल्या इग्नाइटनं जे आहे तर ते आपण बऱ्याच फील्डमध्ये आता जरा उत्क्रांती करत चाललोय. आपण रिव्हॉल्युशन जरा करत चाललोय. या रिव्हॉल्युशनमध्ये आपण भरपूर सारे चॅनल ओपन केलेत मित्रांनो. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपण अपग्रोइंग करतोय. जसं तुम्हाला माहिती असणार आहे, तर आपलं इग्नाइट बँकिंग सुरू आहे, इग्नाइट एमबीए सुरू आहे, लॉ सुरू आहे. सो आता तुम्हाला कुठे जाण्याची काही गरज नाही. सो मेन मुद्दा असा आहे, आपलं जे व्हिजन आहे राजांनो, आपलं जे इग्नाइटचं जे व्हिजन आहे, तर व्हिजन असं आहे की काही करून आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना जे आहे तर कुठली ना कुठली पोस्ट मिळाली पाहिजे. आलं लक्षात. पोस्टच्या आधी त्यांना कुठला ना कुठला एखादा जॉब सिक्युरिटी मिळणं फार गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगानं आजचा जो व्हिडिओ आहे तो होणार आहे. तुम्ही ऑलरेडी थंबनेलला पाहिलं असणार आहे. आजचा व्हिडिओ आहे सगळ्यात महत्त्वाचा तुमच्या सर्वांसाठी आहे. 1.25 लाखाचा जॉब आहे. 1,25,000 पर मंथचा जॉब आहे. तुमच्यातले बरेचसे लोक आता पाहत असताना त्यांचा भरोसा नसणार आहे. त्यांचं म्हणणं असणार आहे, की "सर असा काही कुठला जॉब वगैरे असतो का?" तर असा जॉब वगैरे आहे मित्रांनो. आणि त्यात अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी, की आता टेटचा रिझल्ट लागला आहे. सो नेहमीप्रमाणे इग्नाइटच्या यशाची जी परंपरा आहे, तर ती सर्वत्र सुरू राहणार आहे सर्वच्या सर्व सेक्टरमध्ये. सो इग्नाइटचा आपलं सॉरी जो टेटचा रिझल्ट आहे तर तो टेटचा रिझल्ट लागलेला आहे. सो ज्या लेकरांनी अजूनपर्यंत त्यांचा रिझल्ट कळवला नसेल तर गुगल फॉर्म दिला आहे. तर त्या गुगल फॉर्ममध्ये सर्वांनी त्यांचा जो रिझल्ट आहे तर तो लेकरांनो कळवा, की जेणेकरून तुमच्या यशाचे भागीदार थोड्या प्रमाणात आम्हालाही होता येईल. सो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी अतिशय महत्वाचा असा एक मुद्दा आहे. तुम्हाला माहिती असणार आहे, तर स्पेशली जर कधी पाहायला कधी गेलं समजा आपण, तर 30% डिस्काउंट आपल्याला होतं प्रत्येक ॲपवरती. 30% जे डिस्काउंट आहे तर ते आपण सर्व ॲप्सला म्हणजे सर्व बॅचेसला देतो आहे. आणि ही ऑफर जी होती ही होती 16 ऑगस्ट पर्यंत. मात्र बऱ्याचशा मुलांचे काही कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं, की सर थोडीशी जर कधी तुम्हाला ऑफर वाढवता आली तर ती ऑफर आजच्या दिवसापर्यंत म्हणजे याचा अर्थ 18 ऑगस्ट पर्यंत जी आहे तर ही ऑफर मित्रांनो व्हॅलिड आहे, लक्षात ठेवा. सो तुम्ही करू शकता. चला आता आता मेन मुद्दा काय आहे, तर सगळ्यात महत्वाचा ॲज युजुअल नेहमीप्रमाणे ज्या लेकरांनी अजूनपर्यंत बॅच एनरोल नसेल केली, आलं लक्षात, तर त्यांनी उडान ही जी आपली बॅच आहे ही घ्या. कारण आता ही बॅच घेतल्याशिवाय 1.25 लाखाचा जॉब मिळणं मला तरी असं वाटतं काही प्रमाणामध्ये थोडंसं त्रासदायक राहील. सो या बॅच मध्ये तुम्हाला जेवढ्याही बँकिंगच्या परीक्षा आहेत, इन्शुरन्स आहे, सर्वच्या सर्व याची हमी तुम्हाला आम्ही लोक देतो, लक्षात ठेवा. सो आता तुम्हाला सांगतो मी, की आत्ताच कालच्या दिवशी 16 तारखेला याची ऍड आली मित्रांनो, LIC ची ऍड आलेली आहे. LIC AO म्हणून, आलं लक्षात. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची, असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, LIC इन्शुरन्सची ऍड आहे राजांनो, आलं लक्षात. इन्शुरन्सची ऍड आहे. याचा जर कधी तुम्ही पगार ऐकला तर पगार ऐकून तुम्ही म्हणणार 1.25 लाखाचा पगार आहे. 1.25 लाख रुपये पर मंथ. प्रत्येक महिन्याला एवढा पगार आहे, लक्षात ठेवा. तुमच्यातल्या बऱ्याचशा लोकांना असं वाटत असणार आहे, मग सर याच्यासाठी काय काय करावं लागत असेल? काहीच नाही. आता टेटचा रिझल्ट लागला. जर तुम्ही कधी पाहिलं तर या बॅच वरती इथं खाली लिहिलंय एक्स्ट्रा 50% ऑफ फॉर द फर्स्ट टेट 100 स्टुडंट. मग टेटच्या 100 विद्यार्थ्यांना हे का? टेटसाठीच का आहे? त्याच्या मागचं मेन रिझन काय? की जो सिलेबस बँकिंगचा आहे, तर 90% सिलेबस जो आहे, तर बँकिंगचा आणि टेटचा जे डिफिकल्टी लेवल आहे, तर ते टोटली सारखी आहे. आणि टेटच्या सर्व विद्यार्थ्यांनी कळत न कळत त्या लेव्हलपर्यंत अभ्यास केलाय की जो बँकिंगचा आहे. जसं तुम्हाला माहिती असणार की बँकिंग जे आहे, बँकिंगचे एक्झाम, SBI क्लर्क आहे, IBPS क्लर्क आहे, या सुद्धा आता सरळ सेवेसारख्या मराठीतून होत आहेत. या सरळ सेवेसारख्या मराठीमधून होत आहेत. तेच गणित, तेच बुद्धिमत्ता, तेच इंग्रजी. मग प्रॉब्लेम कुठे येतोय, लक्षात ठेवा. सो त्या कारणामुळे आम्ही लोक या चॅनलवरती, आपल्या मेन चॅनलवरती दरवेळेला तुमच्यासाठी मकरंद सर असेल, मी असणार आहे, नरेंद्र सर असणार आहे, आम्ही तुमच्यासाठी तोच पॅटर्न आणतो की जे उदाहरणं बँकिंगला विचारले जातात. सो याच अनुषंगानं लक्षात ठेवा की जे टेटचे विद्यार्थी आहेत, ज्यांना यश प्राप्त झालं आहे, त्या सर्वांचं अभिनंदन. आणि ज्यांना समजा काही कारणास्तव यश नसेल मिळालं तर तुम्ही टेन्शन न घेताना या बॅचेस कडे जरा लक्ष द्या. ठीक आहे ना. सो तुमच्यासाठी बँकिंगच्या सर्वच्या सर्व एक्झाम्स खुल्या आहेत. कळत न कळत तुम्ही संपूर्ण बँकिंगचा अभ्यास करून ठेवलेला आहे. सो हाच अभ्यास तुमचा आता या पदांसाठी कामात येणार आहे. भले IBPS असो, SBI असो, आलं लक्षात. एकदा त्या एक्झामचा पॅटर्न तरी पहा. इग्नाइट बँकिंग वरती डेली बेसिस वरती आपले लेक्चर्स वगैरे चालतात. सो या तत्वावरती 1.5 लाख रुपये पर महिन्याचा जर कधी जॉब जर तुम्हाला मिळत असणार आहे तर वावं काय. हा, तुमच्यातल्या काही लोकांना वाटत असणार आहे की असं कुठं असतं का, किती ना काय असेल.
सो रिलॅक्स राहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेल सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटपर्यंत. उद्या असं होता कामा नये की सर मला तर काहीच माहिती नव्हतं सर, आलं लक्षात आणि राहूनच गेला, तो असं व्हायला नको. सो सगळ्यात महत्वाचं जर कधी थोडक्यात पाहिलं तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ऍड आलेली मित्रांनो. ऍड आहे रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ज्याला म्हटलं जातं LIC मध्ये AAO ची पोस्ट आहे आणि टोटल आहे 350 जागा. 350 जागांसाठी आहे रे राजांनो, 350 जागांसाठी. वय किती असतं? कमीत कमी वय कमी 21 असलं पाहिजे लहान वय, आणि जास्तीत जास्त वय किती असलं पाहिजे? 30. सो 21 पासून 30 पर्यंत तुमच्यातले बरेचसे विद्यार्थी असे आहेत की जे IBPS ची तयारी करत आलेले आहेत, लक्षात ठेवा. सो तुम्ही त्याच परीक्षांचा अभ्यास करतायत, मात्र मेन मुद्दा होता कुठेतरी ऑब्स्टॅकल म्हणून भाषेचा. सो बँकिंगच्या IBPS असू द्या, SBIच्या क्लर्कच्या जेवढ्या परीक्षा आहेत, 1700 प्लस ज्या व्हॅकन्सी आता निघालेल्या आहे 8 दिवसांपूर्वी, ते सर्व पेपर आता मराठीतून होणार आहेत. राहिला मुद्दा LICचा, फक्त ही एकच परीक्षा अशी आहे की ज्याला माध्यम फक्त हिंदी आणि इंग्रजी आहे. आता भरपूर लेकरं मी असे पाहतो की इंग्रजी ऐकल्यानंतर त्यांना टेन्शन येतं. घाबरायचा प्रॉब्लेम कुठला आहे मला काही कळत नाही. या सेम गोष्टी तुम्ही शिकत आलात ना. लक्षात काही मुलांचं म्हणणं पडतं की सर आम्हाला इंग्रजी नाही कळत. तू किती उदाहरणं सोडवलेत की जेणेकरून तुला कळायला पाहिजे. तू मिनिमम काही दिवस सोडव तरी ना. लक्षात या ठिकाणी आपल्याला इंग्रजी बोलायचं नाहीये, समजून घेणं आहे. कळतं ना आपल्याला, थोडं मारतं आपल्याला कळूनच जातं. सो मेन सोर्स आहे राजांनो इंग्रजी, एकदा करून पहा. सो या ठिकाणी टोटल 350 जागांची व्हॅकन्सी आहे. प्रत्येक कॅटेगरीसाठी जागा आहे राजा. ST करता 51, ST साठी 28, OBC साठी 91, EW साठी 38, ओपन साठी 142. तुम्ही कोणाचं तरी ऐकून एकदा पदार्पण तर करा. लक्षात तुम्ही त्या वरच्या लेवलला शिकणार आहात की जे तुम्हाला अनुभव सुद्धा येणार नाही. आणि तुम्हाला काय वाटतं मी का वारंवार तुम्हाला बँकिंगची बॅच घ्या याबद्दल सांगत राहतो? लक्षात ठेवा बँकिंगचा अप्रोच नेमका काय आहे, ओरिजिनल IBPS आहे. तुमचं म्हणणं असणार आहे की सर आम्ही तर बऱ्यापैकी सर्व शिकतोय. शिकताय तुम्ही, मात्र त्या लेव्हल पर्यंत तुम्हाला जाणं गरजेचं आहे की जे फार सोपं आहे. जे लेकरं करतायत आमचं म्हणणं तेच आहे की तुम्ही एकदा बॅच मध्ये इन्व्हॉल्व व्हा की जेणेकरून तुमच्यापर्यंत त्या सर्व गोष्टी पोहोचतील. तुम्ही अजूनही आपल्या इग्नाइट बँकिंगच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. किमान त्यानिमित्ताने का असेना तुम्हाला क्लॅरिटी आणि विजन तरी कळत राहणार आहे. आणि याच चॅनलवरती डेली मी येत असतो तुमच्यासाठी रिझनिंगचं लेक्चर वगैरे घेऊन. मकरन सर येत असतात गणिताचं, आणि नरेंद्र सर आता यायला लागलेले इंग्रजीचं लेक्चर वगैरे घेऊन. सो 350 व्हॅकन्सी आहेत. आता सगळ्यात महत्वाचं तारखा समजून घ्या काय आहे. तर तारखांमध्ये 16 ऑगस्ट रोजी याचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि हे फॉर्म भरण्याची प्रोसेस 8 सप्टेंबर पर्यंत 8-9 पर्यंत राहणारे, लक्षात ठेवा. याची जी प्रीची एक्झाम आहे तर प्रीची एक्झाम 3/10 ला होणार आहे, लक्षात ठेवा. कधी होणार आहे? 3/10. याचा अर्थ काय? 3 ऑक्टोबरला. आणि जी त्याची मेन्सची परीक्षा आहे तर ती होणार आहे 8 नोव्हेंबरला. सगळ्या गोष्टी तर दिल्या आहेत ना. हा कुठला सुरू आहे आता तुम्हाला कळतंय? हा 8 सुरू आहे. सो 9 पर्यंत ना, 10 पर्यंत. याचा अर्थ आपल्या हातात जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यांचा कालावधी आहे ना. 1.5 ते 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये तुम्ही आरामात करू शकताय यार, काहीच डाऊट नाहीये. ठीक आहे ना. सो आणि राहिला मुद्दा की कॉल लेटर कधी येतं? तर एक्झामच्या 7 दिवसांच्या आधी तुम्हाला तुमचं कॉल लेटर जे आहे तर ते ऑनलाईन मोड मध्ये मिळणार. फॉर्म ऑनलाईनच भरायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. असं होता कामा नाही की ज्या गोष्टी आपल्या महत्वाच्या आहेत आणि त्या सुटून जायच्यात. काही काही मुलं मूडनुसार व्हिडिओ पाहतात, मूडनुसार. त्यांना वाटतं की हा यांचा चेहरा काही चांगला दिसत नाही, बोर करतायत. सो अशा स्वभावाचे विद्यार्थी बऱ्यापैकी मला असं वाटतं की ते पास होत नाहीत. जर तुम्ही या स्वभावाचे असाल तर स्वभाव चेंज करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची सवय ठेवा. चला आता महत्वाचं काय, एज जर कधी आपण पाहिलं एज क्रायटेरिया, तर कमीत कमी एज किती आहे? 21 आणि जास्तीत जास्त किती आहे? 30 वर्ष आहे. हे जे तुमचं वय आहे तर लक्षात ठेवा हे कोणत्या तारखेपर्यंत मोजलं जाणार आहे? 1/8/2025 पर्यंत. 1/8/2025 पर्यंत हे तुमचं वय मोजलं जाणार आहे. जर तुम्ही SC ST कॅटेगरी मध्ये असाल समजा तर तुम्हाला 5 वर्ष मिळणार. OBC मध्ये असाल तर 3 वर्ष मिळणार, जसं बाकीच्या प्रत्येक परीक्षांना असतं. ठीक आहे. सो पुढे पाहूया आपण. आता या ठिकाणी सॅलरी किती आहे? डायरेक्ट तुम्हाला सॅलरी दाखवतोय. तुम्ही सॅलरी पाहू शकता. या ठिकाणी बेसिक पे हा शब्द लिहिलाय. बेसिक पे किती आहे? बेसिक पे आहे 88,635. 88,635 रुपयाचा बेसिक आहे. याचा अर्थ सर्व धरून, लक्षात, कॉम्पेन्सरी अलाउन्सेस एक्स्ट्रा सर्व धरून तुमचा पगार किती जाणार आहे? पगार जाणार आहे 1,26,000 पर मंथ. 1,26,000 पर मंथ. कशाला म्हणतात? कलेक्टर पेक्षा जास्त पगार आहे हा तर.
सो इतका मोठा पगार आहे मित्रांनो. आता तुमचं म्हणणं आहे की सर याच्यासाठी काय काय वाचावं लागणार, मी सगळं सांगतो. सगळ्यात महत्वाचं, याच्यासाठी पाहिजे ग्रॅज्युएशन. याच्यासाठी तुमचं काय झालं असलं पाहिजे, ग्रॅज्युएशन. कोणत्याही फील्डचा चालणार, बीए, बीकॉम, बीएससी, इंजिनिअरिंग, मेडिकल, वायसीएम मधून केलेलं सर्वच्या सर्व चालणार, आरामात चालणार. तुम्ही फॉर्म भरू शकता, टेन्शन घेण्याचं काम नाही. पगार आधी पहा, 1.25 लाखाचा पगार आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फीस किती आहे लक्षात ठेवा. सर्वच्या सर्व प्रोसेस जे आहे तर ते ऑनलाईन होणार. जर तुम्ही एससी एसटी मधून येत असाल तर तुम्हाला फक्त 75 रुपये लागणार, सॉरी 85 रुपये लागणार. आणि जर तुम्ही ओबीसी किंवा ओपन मधून कधी असणार आहात तर तुम्हाला लागणारे फीज 700 रुपये प्लस जीएसटी. जीएसटी दोन्ही ठिकाणी तुम्हाला लागणार. बस, बाकी काही नाही. एकदा परीक्षा देऊन तर पहा. ठीक आहे. सो नेक्स्ट मोड मध्ये आपण जाऊया. आता जी तुमची LIC ची ही जी परीक्षा आहे तर ही परीक्षा होणार आहे राजांनो 3 टप्प्यांमध्ये. आलं लक्षात, 3 टप्प्यांमध्ये परीक्षा असणार आहे. जी पहिली परीक्षा आहे त्याला प्री असं म्हणणार, जी दुसरी परीक्षा आहे त्याला मेन्स असं म्हणणार, आणि जी तिसरी आहे तर त्याला आपण म्हणणार आहे इंटरव्ह्यू. काय म्हणणार आहे, इंटरव्ह्यू म्हणणार आहे. जरा लक्षात ठेवा, इंटरव्ह्यू. सो मग प्रिलिम्स मध्ये काय शिकायचं आहे, तर सगळ्यात महत्वाचं प्रिलिम्स मध्ये आहेत 2 विषय. तुम्ही म्हणत असाल की सर 2 कुठं 3 आहे, तीच तर मजा आहे. जरा लक्षात ठेवा, प्रीच्या पहिल्या पेपरला, प्री मध्ये तुम्हाला हे रिझनिंग 35 प्रश्न 35 मार्कांना. लँग्वेज आहे हिंदी किंवा इंग्रजी. आता याच्यामध्ये कट ऑफ काढावा लागेल तुम्हाला. आणि कट ऑफ किती, जर तुम्ही एससी एसटी मधून असाल तर 16 मार्क काढा, रिझनिंग पास करा. आणि जर तुम्ही अदर्स मधून असणार, ओबीसी किंवा ओपन मधून, तर 18 मार्क मिळवा, पास व्हा. रिझनिंगच्या सेक्शनला 20 मार्क, 20 मिनिटं तुम्हाला मिळणार पेपरला. त्याच्यानंतर एक क्वांट म्हणजे गणित. गणिताचे पुन्हा 35 प्रश्न 35 मार्कांना आहेत. आलं लक्षात. पुन्हा 16 मार्क काढा, पास व्हा. इकडे 18 मार्क काढा, पास व्हा, काही इश्यू नाही. मेन मुद्दा आहे इंग्रजीचा. या LIC मध्ये इंग्रजी जो आहे, इंग्लिश लँग्वेजचा जो पेपर आहे, हा फक्त क्वालिफाईंग करायचा. लक्षात ठेवा, हा काय आहे, हा क्वालिफाय आहे. याचे मार्क्स धरले जाणार नाही म्हणून या ठिकाणी स्टार दिलेला आहे. तुम्ही पाहू शकत असाल, याची 30 प्रश्न 30 मार्कांना म्हणजे 100 प्रश्न 100 मार्कांना व्हायला हवेत की नाही. मात्र 70 आहे का, कारण 30 मार्क हे धरले जाणार नाही. फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचं इंग्रजी, जे तुम्ही शिकत आलेत आतापर्यंत. जे जे तुम्ही टेटला वगैरे शिकले ना, आजही जे तुम्हाला बोर्डके सर शिकवता आहेत, सेम पॅटर्न आहे यार, सेम गोष्टी आहेत, डिफरंट काहीच नाहीये. जर पास करायचा असेल तर एससी एसटीला 9 मार्क लागतील आणि ओबीसी ओपनला 10 मार्क लागणार. काय आहे याच्या, ठीक आहे. 1 तासाचा पेपर आहे फक्त. प्रीला जे आहे तर ती निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. किती आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4. नो इश्यू, नो डाऊट. प्री मधून तुम्ही जाणार मेन्सला. मेन्सची सगळ्यात मोठी खासियत काय, मी आता इथं लिहून दाखवतो, तुम्हाला मजा वाटणार. नो निगेटिव्ह मार्किंग. नो निगेटिव्ह मार्किंग फॉर मेन्स. मेन्सला निगेटिव्ह मार्किंग नाही. निगेटिव्ह मार्किंगच नाही मेन्सला. आलं लक्षात. मग मेन्स मध्ये काय काय, तर मेन्स मध्ये लक्षात ठेवा, इथपर्यंत जरा लक्षात ठेवा. पहिला रिझनिंग आहे, जे तुम्ही शिकत आलाय, जे तुम्ही ऑलरेडी शिकता सुद्धा आहात. रिझनिंगचे 30 प्रश्न 90 मार्काला. याचा अर्थ एक प्रश्न किती मार्काला आहे, 3 मार्काला आहे. हिंदी इंग्लिश मधून पेपर आहे. जर एससी एसटी मधून असाल तर 40 मार्क आणून पास करून घ्या, क्वालिफाय करा. किंवा जर तुम्ही ओबीसी किंवा ओपन मधून असाल तर तुम्हाला 45 मार्क आले पाहिजेत. 40 मिनिटाचं ड्युरेशन आहे तुम्हाला रिझनिंग साठी, 40 मिनिटाचं ड्युरेशन. जनरल नॉलेज पहा बरं का. आता या ठिकाणी 2 गोष्टी पहा, जनरल नॉलेज आणि करंट अफेअर दोन्ही सोबत आहे. जीके आणि सीए, करंट अफेअर आणि जनरल नॉलेज. आपल्या अमोल गाडेकर सर जे रोज शिकवतात तुम्हाला. याचे 30 प्रश्न आहेत 60 मार्काला. याचा एक प्रश्न 2 मार्काला आहे. हिंदी इंग्लिश 27 मार्क आणा, एससी एसटी वाल्यांनी पास व्हा. ओबीसी ओपन वाल्यांनी 30 आणा, पास व्हा. वेळ आहे 20 मिनिटाचा. सेक्शनला वेळ दिलेला आहे प्रत्येक. त्याच्यानंतर पुढे आहे डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन, ज्याला म्हटलं तर DI. आलेखावरचे उदाहरणं की जे तुम्ही टेटला सोडवले, जे तुम्ही टीईटीला सोडवले, जे आजही कंबाईनला सुद्धा पडतात, तलाठीला सुद्धा पडतात, ज्या तुमच्या बीएमसीच्या एक्झाम होतात त्यांना सुद्धा विचारलं जातं, हे तेच उदाहरण आहेत. लक्षात. याचे 30 प्रश्न 90 मार्कांना. याचा अर्थ एक प्रश्न पुन्हा 3 मार्कांना. 40 मार्क आणा, एससी एसटी वाल्यांनी पास व्हा. आणि जर ओबीसी ओपन मधून असाल तर 45 आणून पास व्हा. 40 मिनिटं. लक्षात. तुम्ही पाहू शकत असाल प्रत्येक सेक्शनला वेळ दिलेला आहे. आणि आता महत्वाचा आहे चौथा, इन्शुरन्स, फायनान्शियल मार्केट आणि त्याचा अवेअरनेस. लक्षात. याचे 30 प्रश्न. हा नवीन असेल सगळ्यांसाठी, हा तुमच्यासाठीच नाही, हा सर्वांसाठी नवीन आहे. 30 प्रश्न 60 मार्कांना. याचा अर्थ एक प्रश्न 2 मार्कांना आहे. 27 प्रश्न आणायचे एसटी एसटी वाल्यांनी
आणि ओदरवाल्यांनी म्हणजे याचा अर्थ ओपन किंवा ओबीसी वाल्यांनी 30 मार्कानं आणि पास व्हा, 20 मिनिटं आहेत. अशा पद्धतीने तुमचा टोटल पेपर किती तासांचा आहे? 2 तासांचा मेन्स. पण आता एक खासियत आहे, जर मेन्सचा हा जो एवढा सेक्शन आहे 120 प्रश्न 300 मार्कांना, जर ज्याने मेन्स पास केली, ज्यांचा मेन्सचा रिझल्ट आला त्याच दिवशी लगेच तुम्हाला इंग्रजीचा पेपर असणार आहे आणि तो पेपर आहे डिस्क्रिप्टिव्ह. पण हा कोणासाठी ओपन होईल? की जे पास होतील त्यांच्यासाठी, जे पास होणार त्यांच्यासाठी हा पेपर असणार आहे. हा पेपर आहे डिस्क्रिप्टिव्हचा. याच्यामध्ये तुम्हाला एसे रायटिंग आहे, लेटर रायटिंग आहे, तुम्हाला ईमेल लिहिता येतं का, तुम्हाला ऑफिशियली काही गोष्टी लिहिता येतात का, त्या गोष्टी चेक केल्या जातील. याच्यामध्ये याचे 2 प्रश्न येतील 25 मार्कांना. इथं पाहू शकता स्टार आहे. स्टार म्हणजे फक्त क्वालिफाईंग नेचरचा, याचे मार्क्स धरल्या जाणार नाहीत. तुम्हाला क्वालिफाय करण्यासाठी 9 इकडे आणायचे, तिथं 10 आणायचे. एकूण वेळ आहे 30 मिनिटाचा. अशा पद्धतीनं टोटल जो टायमिंग आहे तर तो आहे 2 तास 30 मिनिटांचा पेपर आहे तुम्हाला. आणि या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. टेट सारखंच आहे ना, जसा टेट आहे तसाच तर पेपर आहे हा, नो निगेटिव्ह मार्किंग. त्याचा बेनिफिट घ्यायला शिका. तो प्री क्वालिफाय करून तुम्हाला मेन्स मध्ये यायचंय. मेन्सच्या नंतर फायनल आहे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू जो आहे टोटल इंटरव्ह्यूचे मार्क्स आहेत तुम्हाला 60 मार्कांचा इंटरव्ह्यू आहे. आता या 60 मध्ये जर समजा तुम्ही ओपन किंवा ओबीसी मधून असाल, ओपन असाल, ओबीसी असणार किंवा ईडब्ल्यूएस असणार, तर तुम्हाला या ठिकाणी मार्क पाहिजे 30 पास होण्यासाठी इंटरव्ह्यू मध्ये. आणि जर समजा तुम्ही एससी एसटी कॅटेगरी मधून जर कधी असणार तर तुम्हाला याच्यामध्ये टोटल मार्क पाहिजे 27. आलं लक्षात? म्हणजे याचा अर्थ 60 मधून 30 पाहिजे ओपन याच्यासाठी, किंवा इकडंच लिहितो. आलं लक्षात? 60 मधून 30 आणि यांना 60 मधून किती पाहिजे? 27. तुम्ही पास होऊन जाल. मग 3 फेज आहेत तुमच्या. पहिली फेज प्री, दुसरी फेज मेन्स आणि तिसरी फेज आहे तुमचे इंटरव्ह्यू. एकदा तुम्ही या 3 फेज मधून गेला तर शेवटची एक फेज राहणार आहे, त्याच्यामध्ये तुमचं मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहणार. हा क्लिअर? आता मेन मुद्दा आहे की सर याच्यामध्ये आम्हाला विषय कोणते आहेत? मी तर तुम्हाला आता सांगितलं, पण त्या विषयांमध्ये काय काय शिकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता. एलआयसी जो पेपर तुम्ही पाहता आहात, एलआयसी जो पेपर तुम्ही पाहताय हा सेम आहे बँकिंग सारखा. मग आता मुलांना प्रश्न पडला असणार आहे की सर आम्ही कोणत्या लेवलचा अभ्यास करायचा, तर लक्षात ठेवा एवढा मोठा पगार आहे. सो एलआयसी एएओ या इक्विव्हॅलंट आहे एसबीआय पीओ ला. एसबीआय पीओ ला लक्षात ठेवा. एसबीआय पीओचा जसा पेपर आहे तसाच एलआयसी एएओ चा पेपर आहे. थोडाफार याचा इझी असणार एसबीआय पेक्षा, हे जरा लक्षात ठेवा, काही डाऊट नाही. दुसरा मुद्दा, एलआयसी आणि एसबीआय मध्ये एक डिफरन्स काय माहिती का? एलआयसीच्या ज्या जागा आहेत तर त्या इन्शुरन्स बेस्ड आहेत. तुम्ही जर तुमच्या जवळपासचे कोणीही व्यक्ती मार्केटिंग फील्ड मध्ये असणार आहे आणि बँकिंग सेक्टर मध्ये असतील, त्यांना एकदा जरूर विचारा की म्हणावा जे पण इन्शुरन्स आहे, इन्शुरन्स सेक्टर हे राजा सेक्टर असतं. लक्षात ठेवा, यांच्यामध्ये काम जास्त नाही. यांच्यामध्ये एकदम फ्री जॉब आहे, काम जास्त नाही, पगार खूप जास्त आहे, सुविधा अनलिमिटेड सुविधा आहेत. आलं लक्षात? आणि मी आता तुम्हाला या गोष्टी दाखवल्यात की नेमकं काय आहे आणि काय नाही म्हणून. सो रिझनिंग जर कधी पाहायला गेलं तर रिझनिंगचे 2 सेक्शन आहेत, ते काय व्हर्बल आणि दुसरं आहे क्रिटिकल. मग व्हर्बल रिझनिंग मध्ये काय, एलआयसीची खासियत काय माहिती का, एलआयसी आणि बँकिंग इन्शुरन्सच्या एक्झामची, यांच्यामध्ये ना मला माहिती की मला नेमकं काय वाचायचं आहे, छोटंसं वाचायचं, मात्र थोडं डीप वाचावं लागतं, एवढंच आहे, बाकी काही नाही. जसं आता याच्यामध्ये काय आहे, इनइक्वॅलिटी. हेच इनइक्वॅलिटी की जे पोलीस भरतीलाही पडतंय, कंबाईनला पडतं, तलाठीला पडतं, टेटला पडतं, बँकिंगला पडतं. फक्त मुद्दा असा आहे की थोडा ऍडव्हान्स आहे. ऍडव्हान्स याचा अर्थ 90% सर्वसारखं आहे, 10% फक्त प्रश्न विचारण्याचं स्वरूप वेगळं आहे. त्याच्यासाठी तर आम्ही बसलोय ना. आलं लक्षात? जर तुमचा पैसा वसूलच नाही झाला बॅच मध्ये तर फायदा काय, मला सांगा काय फायदा? सो म्हणून आम्ही एवढं तुम्हाला छाती टोकून का सांगतो की बाबांनो एनरोलमेंट करा. या फीज वरती तुम्ही लोक बंगले किंवा संस्था जी आहे तर ती बंगले बांधत नाही. फक्त मेन मुद्दा असा आहे की लेकरांना फायदा व्हायला हवा, काही करून लेकरांना बेनिफिट झालाच पाहिजे, पोरं पास झाले पाहिजे. आलं लक्षात? इनइक्वॅलिटी आहे, ऑर्डर आणि रँकिंगचे उदाहरण, कोडिंग डिकोडिंग आहे, अल्फान्यूमरिक सिरीज आहे, सिलॉजिझम आहे, डायरेक्शन आहे, ब्लड रिलेशन, हे तर तुम्ही शिकतच आलेत ना. प्रॉब्लेम काय? मशीन इनपुट आउटपुट हा नवीन असेल, डेटा सफिशियन्सी लक्षात, हा तर आजही आहे प्रत्येक परीक्षांना आयबीपीएस मध्ये. आता 2 सब्जेक्ट राहिलेत, 2 राहिलेत. एक राहिला सिटिंग अरेंजमेंट आणि एक राहिला पझल. हे 2 टॉपिक असे आहेत की हे कोणत्याही परीक्षांमध्ये 60% ते 65% सिलेबस हेच घेतात. म्हणजे हे 2 तुम्हाला आले पाहिजेत. जमतात ना, प्रॅक्टिसने होतं ना. प्रॉब्लेम का? प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी होतात. लक्षात, सिटिंग अरेंजमेंट आणि पझल सोडवा आणि पास व्हा, काही काळजी नाही. सो या एवढ्या गोष्टी ज्या आहेत, या ज्या तुम्ही इकडे पाहतायत,
हे सर्वच्या सर्व प्रीलाही येतं प्लस मेन्सलाही येतं. आलं लक्षात, हे प्री मेन्स दोघांना येतं. मात्र क्रिटिकल रिझनिंग जे आहे हे फक्त कशाला येणार, हे येणार फक्त राजांनो मेन्सच्या एक्झामला. कुठे येणार आहे, मेन्स मध्ये. आणि मी तुम्हाला आता सांगितलं निगेटिव्ह मार्किंग नाहीये. सो तुम्हाला क्रिटिकल रिझनिंग मध्ये काय आहे, तेच जे तुम्ही शिकलेला आहात आणि शिकत आहात. स्टेटमेंट्स आणि अझम्पशन, विधान आणि गृहीतक, विधान आणि निष्कर्ष, स्टेटमेंट्स आणि आर्ग्युमेंट्स, विधान आणि युक्तिवाद आहे. त्याच्यानंतर स्टेटमेंट्स आणि इन्फरन्स, विधान आणि अनुमान असं म्हटलं जातं. कॉज आणि इफेक्ट आहे. स्ट्रॉंग आणि वीक आर्ग्युमेंट, असर्शन आणि रिझन आहे. हे शिकवण्यासाठी मी आहे तुमच्यासाठी, तुम्ही निश्चिंत राहा. आलं लक्षात, हे भयानक सोपं आहे, एकदम निश्चिंत राहा. याच गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आपल्या मेन चॅनलला आणि इग्नाइट बँकिंगला. हो, चला चला. आता पुढचं आहे क्वांट. क्वांट म्हटलं म्हणजे गणित. मग आता गणितामध्ये काय काय आहे, तर प्रीला जर कधी पाहायला गेलं तर सिम्प्लिफिकेशनचे उदाहरणं जे पोलीस भरतीला सुद्धा विचारले जातात, सेम स्वरूपाचे उदाहरणं. सिम्प्लिफिकेशन आहे, अप्रॉक्सिमेशनचे उदाहरणं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता हे सर्वच्या सर्व टेटचे मुलं म्हणत असतील की अरे यार हे तर आम्ही शिकलोय. मी म्हणून तर सांगतोय, तुम्ही शिकलाय तर त्या आधारावरती 1,25,000चा जॉब मिळवा ना. प्रॉब्लेम काय. आलं लक्षात. अरिथमॅटिक, अरिथमॅटिक म्हणजे काय, शाब्दिक उदाहरण, प्रॉफिट लॉस, पर्सेंटेज, टाइम अँड वर्क, एजेस, गुणोत्तर व प्रमाण, सर्व सर्व त्याच गोष्टी. आणि नंतर आहे डीआय, डेटा इंटरप्रिटेशन. आता डीआयची खासियत काय माहिती का, संपूर्ण बँकिंग मध्ये किंवा इन्शुरन्स मध्ये एकच सेक्शन महत्वाचा असतो, तो म्हणजे डीआय. आणि डीआय वरती भरपूर सारे प्रश्न असतात. मग डीआयचा काय असतो, तर डीआयचा असतो सेट. एक सेट वरती मिनिमम 3 क्वेश्चन्स किंवा 5 क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणून डीआय जो आहे तो महत्वाचा. मग प्रिलिम्स मध्ये जे डीआय येतात, तर त्या प्रिलिम्स मध्ये जेवढे डीआय येणार, तर त्याच्यामध्ये लाईन ग्राफ येणार, बार ग्राफ येणार किंवा पाय चार्ट येणार. लक्षात, अशा प्रकारचे येतात. म्हणजे प्रिलिम्स मध्ये जास्त डिफिकल्ट नाहीयेत, थोडे सोप्या स्वरूपाचे उदाहरणं येतात. इझी उदाहरणं वगैरे तुम्हाला पाहिजेत. एकदा तुम्ही प्रिलिम्स मधून गेलात तर तुम्ही जातात मेन्स मध्ये. मेन्स मध्ये तुम्हाला स्पेशली जर तुम्ही कधी पाहिलं असेल तर मेन्स मध्ये, मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो. तुम्ही मेन्स मध्ये पहा, याच्यामध्ये काय लिहिलं आहे, डेटा अनालिसिस अँड डेटा इंटरप्रिटेशन. म्हणजे याचा अर्थ मेन्स मध्ये तुम्हाला स्पेशली गणित नाहीये, तुम्हाला डीआय चे उदाहरण आहेत. मग डीआय पण कोणते, थोडे वरच्या लेव्हलचे. त्याच्यामध्ये काय आहे, अरिथमॅटिक बेस्ड, की ज्यांच्यामध्ये अरिथमॅटिक म्हणजे काळकाम वेगवरती आधारित असणारा डीआय. त्याच्यानंतर नफा आणि तोटा याच्यावरती आधारित असणारा डीआय. सोपा आहे, तुम्ही कधी केलं नाही म्हणून, ज्यांनी केलं आहे त्यांना विचारा, ते म्हणतात की सर इझी आहे. त्याच्यानंतर केसलेट आहे. काय आहे केसलेट, केसलेटचा अर्थ काय आहे, थोडंसं निबंधासारखं एखादं उदाहरण वगैरे असतं ना, जरा इन्फॉर्मेशन वगैरे दिलेली असते, केस दिलेली असते. त्याच्यानंतर मिसिंग डीआय असतो. मिसिंग डीआय, एखादी जी गोष्ट असते, एखादी व्हॅल्यू असते, त्याच्यामध्ये नसते समजा. त्याच्यानंतर व्हेरिएबल बेस्ड आहे, अरिथमॅटिक बेस्ड आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मेन्स मध्ये प्रोबॅबिलिटी, परमिटेशन, कॉम्बिनेशन, थोडं मेन्शुरेशन, जॉमेट्रीचे काही थोडे थोडे उदाहरणं वगैरे असतील. मिक्स डीआय असतो. मिक्स डीआय मध्ये कधी पाय चार्ट आणि बार ग्राफ सोबत दिलेला आहे. आलं लक्षात. कधी फनेल आणि जे त्रिकोणासारखे असतात फनेल शेप मध्ये, ते कधीतरी एकत्र दिलेले आहेत. अशा स्वरूपाची उदाहरणं असतात. आणि असतो त्याच्यामध्ये डेटा सफिशियन्सी. हा झाला तुमच्या गणिताचा भाग. आता तुम्ही एकही लोक असा विचार नका करू की सर हे तर फार अवघड आहे. तुम्ही शिका आधी. त्याच्यामुळे तुम्ही न शिकता बिलकुल त्या गोष्टी बोलू नका. तुमचं काम आहे, तुम्ही आधी शिका आणि फक्त प्रॅक्टिस करा. 1,25,000च्या जॉबसाठी तर मी अहोरात्र काम करायला तयार आहे यार. 1,25,000चा जॉब मरेपर्यंत कधी मला जॉब मिळत असणार आहे तर मला टेन्शन काय. मेहनत तर अशी आपल्याला करायचीच आहे ना. आता इथं लक्ष द्या, इंग्लिशसाठी काय आहे. सो इंग्रजीसाठी तुम्ही समोर पाहू शकतात. ह्या त्याच गोष्टी आहेत की आतापर्यंत बोर्डके सर तुम्हाला शिकवत आलेले आहेत. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी याच्या तुम्ही सर्वच्या सर्व शिकलेत यार. सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. काय डाऊट्स आहे याच्यात मला सांगा. रीडिंग कॉम्प्रेन्शन, ग्रामर, स्पॉट द एरर, फिल इन द ब्लँक्स, रिअरेंजमेंट ऑफ द सेंटेन्सेस, जंबल सेंटेन्स, इडियम्स आणि फ्रेजेस, सेंटेन्स कनेक्टर, वर्ड युजेस, सगळं तेच आहे की. स्क्रीनशॉट काढायचा. स्क्रीनशॉट काढून स्वतःकडे ठेवा, म्हणजे तुम्हाला बेनिफिट तर राहणार, किंवा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. त्याच्यानंतर जनरल नॉलेज आणि करंट अफेअर. आता जनरल नॉलेज आणि करंट अफेअर मध्ये माहिती की तुम्हाला काय काय विचारतात. करंट अफेअर ऑफ नॅशनल इंटरनॅशनल न्यूज आहे. हा आता एक महत्वाचा, 16 ऑगस्टला याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ याच्या आधी 6 ते 8 महिन्यांचं जनरल नॉलेज आणि करंट अफेअर वाचा. 6 ते 8 महिन्या आधीचं तेवढं वाचलं तरी सफिशियंट झालं. त्याच्यानंतर जनरल नॉलेज हे बजेट आणि जो पंचवार्षिक योजना वगैरे आहे ते विचारलं जाईल. स्टॅटिक जीके आहे, प्राणी, खेळ, पक्षी, आलं लक्षात, बुक्स, ऑथर वगैरे वगैरे. त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया, थोडं जीके आहे ना त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे इंडियन इकॉनॉमिक्स, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, याची उदाहरणं थोडेसे कमी स्वरूपाचे असतात, जास्त काही नसतील. पण हे वरचं जे आहे हे महत्वाचं. आता हा स्पेशल आहे बरं का, हा स्पेशल सब्जेक्ट आहे. याच्या पुढचा सब्जेक्ट पहा कुठला आहे.
याच्या पुढचा सब्जेक्ट आहे इन्शुरन्स आणि फायनान्शियल मार्केट. आता तुम्ही विचार करा, जर इन्शुरन्स मध्ये जायचं असेल तर इन्शुरन्स बद्दल बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. सो सगळ्यात पहिलं जे आहे तर ते काय आहे पहा बरं का, फायनान्शियल मार्केट अवेअरनेस. फायनान्शियल मार्केट, मार्केटमध्ये फायनान्सची जी पोझिशन आहे त्याच्याबद्दल तुम्हाला अवेअरनेस पाहिजे. हा एकच सेक्शन असा आहे की जो सगळ्यांसाठी नवीन आहे, सगळ्या लेकरांसाठी जो आहे हा नवीन आहे, हरकत नाही. सो एवढा पण डिफिकल्ट नाहीये, या गोष्टी तुम्हाला सर्वच्या सर्व आम्ही सांगू, तुम्ही निश्चिंत राहा. जसं आता इंडियन फायनान्शियल मार्केट आहे, कॅपिटल मार्केट आहे, गव्हर्नमेंट स्टॉक मार्केट आहे, बॉन्ड मार्केट आहे, मनी मार्केट आहे, देअर रोल्स इन अ फायनान्शियल सिस्टीम. आलं लक्षात, वित्तीय संस्थांमध्ये त्यांचं काम काय काय आहे, म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स इंडस्ट्री काय आहे, काम कसं करतं, प्रायव्हेटायझेशन काय आहे, प्रायमरी मार्केट काय आहे, फॉरेन एक्सचेंज काय आहे, अशा सर्व गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. याचा कृपा करून तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि जमलं तर प्रत्येक गोष्ट एकदा ऑनलाईन चेक करा, तुम्हाला फायदा होईल. हा झाल्याच्या नंतर सेकंड याच्यामध्ये येतं इन्शुरन्स अवेअरनेस. साहजिक गोष्ट आहे, हे तुम्हाला का वाचायला लावतं त्याच्या मागे दोन रिझन आहेत. कारण इंटरव्ह्यू सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. एकदा तुम्ही फायनान्शियल अवेअरनेस आणि जर इन्शुरन्स अवेअरनेस जर कधी शिकलात तर याचा प्लस पॉईंट डायरेक्टली तुम्हाला कुठे होणार आहे, तुम्हाला होणार इंटरव्ह्यूला. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या स्टॅटिक आहे. स्टॅटिक म्हणजे याचा अर्थ फिक्स गोष्टी आहेत. हेडक्वार्टर कुठे आहे, किती ब्रांचेस आहेत, त्यांचं मेन व्हिजन काय आहे, मेन एम काय आहे, इन्शुरन्स काय आहे, IRDAI तुम्हाला माहिती का, इन्शुरन्सचे प्रकार किती आहेत, लक्षात, युलिप म्हणजे काय, इन्शुरन्सच्या टर्म्स काय काय आहेत, शॉर्ट फॉर्म काय, फुल फॉर्म काय, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जातात आणि इन्शुरन्सशी रिलेटेड जरा जास्त आहेत. सो जर आपण थोडक्यात जर कधी पाहिलं तर एवढा जो आहे एवढा डेटा तुम्हाला सर्वच्या सर्व शिकायचा आहे. क्लिअर आहे बिलकुल. सो मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना सांगतो की बघा, माझं जर बघा एज जर कधी आपण विचारात जर कधी घेतला ना राजांनो, तर आपल्या सर्वांना आहे ना एक पोस्ट, तुमची अशी इच्छा असेल की सर मला एक पोस्ट हवी, मात्र माझी अशी इच्छा आहे की मला हवा आहे एक जॉब, मला एक असा जॉब हवा आहे की ज्याच्याने मला सिक्युरिटी आली पाहिजे. अभ्यास तर मी असाही करतोय, मी रोज सकाळी उठतो, रीडिंगला जातो, संध्याकाळी येतो, जेवण करतो, झोपतो, पण माझ्यामध्ये बदल का होत नाही. तर बदल होणार जर तू एकाच परीक्षेची वाट वर्षभर पाहत राहिलास. समजा तुम्ही तलाठी देत आणि तलाठीची वाट पाहताय की तलाठी कुठपर्यंत आलं, येईल ना तलाठी, मात्र तोपर्यंत तुला अभ्यास तर करावाच लागणार ना. काहींचं म्हणणं आहे पण सर आम्हाला जमत नाही, म्हणजे जमत नाही त्यालाच तो ओव्हरकम करावा लागतं. मी पुन्हा सांगतो, याच्यामध्ये थोडी ना तुम्हाला इंग्रजीसाठी काही डोंगर वगैरे चढायचा आहे, काहीच करायचं नाही. तुम्ही देऊन तर पहा, तुम्ही एकदा सुरुवात तर करा, तुम्ही बघा तरी एकदा काय, 2-4-6 महिने प्रॅक्टिस तर करा. अरे रोज एक्झाम येतात बँकिंगच्या, डेली परीक्षा आहेत, करायला काय प्रॉब्लेम आहे. आणि या सेक्टरमध्ये तुम्हाला तुमचं नॉलेज प्रॉपरली चेक करता येते. ही परीक्षा झाली का, ती झाली का, ती झाली का, ती परीक्षा, प्रॉब्लेम काय. आणि माझं एक शेवटचं वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ऑलवेज वर्क ऑन द डिफरन्स. नेहमी डिफरन्स वरती काम करायला शिका. तुम्ही म्हणणार कसं, माझ्याकडे मला भूक लागली, समजा मला जेवायला जायचंय, एका ठिकाणी 80 रुपयाची थाळी आहे आणि एका ठिकाणी 120 रुपयाची थाळी आहे. तर तुम्ही विचार करतात की यार 120 रुपये कोण खर्च करणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही 120 रुपये नाही खर्च करायचे, तुम्ही फक्त 40 रुपये एक्स्ट्रा खर्च करणार आहे 80 पेक्षा. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही आजही लोक अभ्यास करतायत, म्हणून तुम्ही तुमच्या डिफरन्स वरती काम करा की जेणेकरून डिफरन्स क्रिएट होईल. वर्क ऑन द डिफरन्स टू क्रिएट अ डिफरन्स. हा पुन्हा एकदा, वर्क ऑन द डिफरन्स टू क्रिएट अ डिफरन्स. या गोष्टींवरती व्यवस्थित काम करा. आजही अभ्यासच करताय, पोलीस भरतीचा असो की MPSCचा असो की कोणी असू द्या किंवा टेटचा असू द्या, जिओतून तर अभ्यास करतातच आहे. मग एकदा हे करून पहा ना, प्रॉब्लेम काय, एकदा उदाहरण तर पहा, एक्झाम्पल बघा, पॅटर्न पहा. जर तुम्हाला वाटलं की नाही नाही हे जमण्यासारखं नाही, सोडून द्या. पण मी पुन्हा एकदा सांगतो, जवळपास 70% to 80% पोर्शन जो आहे हा सर्वच्या सर्व सेम आहे. मग फक्त तुम्हाला 10-20% अभ्यास करायचा आहे. हा लक्षात. आणि दुसरा मुद्दा, मार्केटमध्ये लेकरांनो स्पर्धा नाहीये, लक्षात ठेवा, मार्केटमध्ये स्पर्धा नाही. देर इज अ नो कॉम्पिटिशन इन अ मार्केट. मुलं त्यांच्या सोयीनुसार जॉब शोधतायत, आपल्याला आपल्या गरजानुसार जॉब हवाय, लक्षात ठेवा. मला वाटतं माझ्या सोयीनुसार मला जॉब मिळेल याची गॅरंटी नाही, मात्र जशी परीक्षा असेल तसा अभ्यास करून मला पास होता आला पाहिजे. म्हणून 15 लाख जरी मुलं फॉर्म भरणारे असेल, तुमची स्पर्धा फक्त लाख किंवा 50,000 मुलांशी आहे, कारण ते जेन्युन आहेत. तुम्ही विचार करा, तुम्ही जेन्युन आहात का. जर तुम्ही जेन्युन असाल तर विचार करा, डाऊट्स वाटले तर आम्हाला सांगा, कमेंट बॉक्समध्ये आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. मोठे भाऊ म्हणून समजा, आलं लक्षात, तुमच्या बरोबरीचे म्हणून समजा. तुम्हाला काही डाऊट्स वाटले आम्हाला बिलकुल सांगा. सो हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. इग्नाइट बँकिंगला सुद्धा सबस्क्राईब करा आणि बॅचेसचा जरा व्यवस्थित विचार करा. आलं लक्षात. तुम्हाला वाटलं की सर आम्हाला बॅचेस घेऊन काही बेनिफिट होणार नाही, तरी सुद्धा तुम्ही आमच्याकडून काउन्सिलिंग करा, आमचं काहीच म्हणणं नाहीये. आमचा मेन टार्गेट असा आहे की तुम्हाला ज्या गोष्टी नाही माहिती त्या तुम्हाला बॅच मधून मिळाव्यात, बाकी दुसरं काही नाही. ठीक आहे. सो
एवढं म्हणून मी हा व्हिडिओ संपवतो. अजून एका पुढच्या व्हिडिओची तुम्हाला वाट पाहत राहायची मित्रांनो. आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत थँक यू. थँक्स अ लॉट. बाय बाय मित्रांनो.